जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना ईडीने अटक केली आहे आणि ईडीने मंगळवारी मंगलदास बांदल यांच्या शिरूर आणि पुण्यातील निवासस्थानांवर छापेमारी केली। यामध्ये बांदल यांच्या निवासस्थानी कोट्यवधी रुपयांचं घबाड सापडलं। मंगलदास बांदल कायमच वादात राहिलेलं राजकीय व्यक्तिमत्व, फसवणूक, खंडणीसह अनेक गुन्ह्यांची नोंद। आता याच मंगलदास बांदल यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने अटक केली आहे। पुणे आणि शिक्रापूर इथल्या दोन्ही निवासस्थानी एकाच वेळेला ईडीने धाड टाकली। बांदल यांच्या दोन्ही निवासस्थानी 5.5 कोटींची रक्कम आढळून आलेली आहे। 5 आलिशान गाड्या, 1 कोटी किमतीची 4 मनगटी घड्याळं जप्त करण्यात आलेली आहेत। 16 तासांच्या चौकशीनंतर ईडीकडून बांदल यांना अटक करण्यात आली आहे। पुणे जिल्ह्याच्या राजकारणात मंगलदास बांदल यांच्या नावाची वारंवार चर्चा केली जाते। शिरूर तालुक्यातील शिक्रापूर इकडे पैलवान म्हणून त्यांची ओळख आहे। मात्र वारंवार पक्षबदलाचे आरोप त्यांच्यावरती होत होते। लोकसभा निवडणुकीत मंगलदास बांदल यांना वंचितने शिरूरमधून उमेदवारी जाहीर केली होती। मात्र राष्ट्रवादीच्या मेळाव्याला बांदल यांनी हजेरी लावल्याने त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली। मंगलदास बांदल यांची राजकीय कारकीर्द कशी आहे ती सुद्धा बघूया। 2 वेळा पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत, ते जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे सभापती राहिले। 2009 मध्ये भाजपाकडून विधानसभेची निवडणूक लढवली। अशोक पवार यांच्याकडून त्यांचा पराभव झाला। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राहिलेले आहेत। पुण्यातील सराफ खंडणी प्रकरणात राष्ट्रवादीकडून त्यांचं पक्षातून निलंबन करण्यात आलं। 2019 मध्ये दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती। वंचितकडून शिरूरमधून उमेदवारी, मात्र अजित पवारांच्या मेळाव्याला हजेरी लावल्यामुळे उमेदवारी रद्द करण्यात आली। अजित पवारांचे निकटवर्तीय सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग सुद्धा त्यांचा होता। शिरूर हवेली विधानसभा लढवण्यासाठी महायुतीकडून ते इच्छुक होते। पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक फसवणूक प्रकरणामध्ये मंगलदास बांदल जवळपास 2 वर्ष तुरुंगात होते। मागच्या वर्षीच त्यांची जामिनावरती सुटका झाली होती। तसंच फसवणूक, खंडणीसह विविध प्रकरणात त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत। मंगलदास बांदल यांच्याकडून बँकेची सुद्धा फसवणूक करण्यात आली आहे। बनावट खरेदी खताच्या आधारे शिवाजीराव भोसले सहकारी बँकेकडून 1.25 कोटींचं कर्ज काढण्यात आलं। एका शेतकऱ्याच्या मालकीच्या 3 हेक्टर जमिनीचं गहाणखत जबरदस्तीने करून घेतलं। जमिनीवरील बोजा कमी करण्यासाठी फिर्यादीकडे 1 कोटी रुपयांची मागणी केली। शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील अधिकाऱ्यांना हाताशी धरत 6 कोटी रुपये परस्पर काढून घेतले। शिवाजीराव भोसले सहकारी बँक फसवणुकीमध्ये 20 महिने तुरुंगात होते। लोकसभा निवडणुकीच्या वेळेला मंगलदास बांदल अजित पवारांच्या व्यासपीठावरती दिसत होते। येत्या विधानसभा निवडणुकीसाठी मंगलदास बांदल आणि त्यांच्या पत्नी रेखा बांदल या शिरूर हवेलीमधून तयारी करत असल्याची चर्चा सुरू होती। मात्र त्यापूर्वीच मंगलदास बांदल यांना अटक झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पुणे।